लोकनेते विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विलासबागेत जनसमुदायाकडून श्रद्धांजली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथे भावपूर्ण आदरांजली. विलासबाग येथे राज्यभरातून आलेल्या मान्यवरांची आणि जनसमुदायाची उपस्थिती, सामाजिक उपक्रमांचे आयोजन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता विलासबाग बाभळगाव येथे गायिका सौ वंदना कांबळे यांनी संतवाणी हा कार्यक्रम सादर केला. लातूरसह राज्यभरात या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग या विविध क्षेत्रांसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेले त्यांचे बहुमोल योगदान सदैव स्मरणात राहील. विकासाला गती देताना सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे विचार, कार्य आणि लोकसेवेची शिकवण कायम स्मरणात ठेवून त्यांनी घालून दिलेला लोकसेवेचा वसा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीतून करण्यात येत आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळके, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, विनायकराव पाटील, शहाजी पाटील, अभिजित देशमुख, डॉक्टर सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, मनपा उपायुक्त पंजाबराव खानसुळे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार तथा विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील, उपमहापौर स्नेहल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय साळुंखे, श्री शैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर, ॲडव्होकेट किरण जाधव, लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय देशमुख, सभापती जगदीश बावणे, अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मण मोरे, ॲडव्होकेट समत पटेल, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, अनंत देशमुख, संतोष देशमुख, विजय देशमुख, अनिल पाटील, प्रवीण सूर्यवंशी आदींसह विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासराव देशमुख यांना यांच्या भावपूर्ण आठवणी यावेळी दाटून आल्या. या प्रसंगी आदरांजली सभेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने गायिका सौ वंदना कांबळे यांनी संतवाणी आणि भक्ती संगीत माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.